त्या गावात असे म्हणजे हे दोन भाऊ राहत असतात. तर तो अचानक ना गावातून निघून जातो. मटण चिकन त्या प्रकारचं सर्व म्हणजे जेवण असतं. तर तो अर्ध्या लोकांना काय सांगतो की जेवाल तेव्हा ती काय हाडं राहतील जेवल्यानंतर आणि तुम्हाला हात धुवायचे असतील तर ते तुम्ही तुमच्या ताटातच धुवा. तर ते असतात चेडा गोटे. 4 गोटे असतात ते सर्व सेम आकाराचे असतात. त्यांना 2 डोळे असतात आणि एक गोटा असतो तो मोठा असतो आणि त्याला एकच डोळा असतो आणि आपली करंगडी असते ना ती कापतो आणि प्रत्येक गोट्यावर ना थोडं थोडं रक्त चढवतो. जी परिस्थिती जशी म्हणजे आतापर्यंत उभारलेली होती, खूप साऱ्या गोष्टी त्यांना अशा आरामात भेटलेल्या न कष्ट करता, ते सर्व म्हणजे एकदम असं एका झटक्यात निघून जातं. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं कोकणी रायडर या आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपल्यासोबत आहेत वैभव घाडी. तर वैभव, आज तुझ्याकडे काही इंटरेस्टिंग अशा गोष्टी राहणार आहेत. तर मला ही गोष्ट माझ्या एका फ्रेंडने सांगितली आहे. तर आज पण आपण हॉरर गोष्टींवर डिस्कस करणार आहोत. तर ही गोष्ट मला माझ्या एका फ्रेंडने सांगितली आहे, तर मी ती तुझ्याबरोबर शेअर करतो. लास्ट एपिसोड म्हणजे आता सेकंड पार्ट आपण एक टाकला आहे, त्याच्यानंतर थर्ड पार्ट हा चौथा पार्ट रेकॉर्ड करतो. तर थर्ड पार्टमध्ये तुम्हाला बायंगी या विषयाबद्दल म्हणजे ऐकायला भेटेल. तर त्या टाईपचाच एक प्रकार आहे चेडा गोटा म्हणून. चेडा होता. हां, तर चिडा गोठा हा प्रकार काय असतो आणि त्याच्यावरनं कशी करणी वगैरे करतात, तर ते थोडक्यात मी सांगणार आहे. तर अशी एक ओव्हरव्ह्यू देतो, की असं एक फॅमिली असते. त्याच्यात 2 भाऊ असतात. दोघांची लग्न झालेली आहेत आणि एक असतो त्याला त्याचा मुलगा आहे आणि त्याचं पण लग्न झालं आहे आणि तो आता मुंबईला वगैरे सेटल आहे. आता हा मी थोडक्यात प्रिव्ह्यू दिलाय. आता मी चालू करतो स्टोरीला. तर एक असं गाव असतं, तर तळेगाव नावाचं एक असं गाव असतं. तर त्या गावात असे म्हणजे हे 2 भाऊ राहत असतात आधीपासूनच. लग्न वगैरे झालेली असते दोघांची पण. पण दोघांची परिस्थिती बघायला गेलास ना, तर अशी हलाखीची असते. तर एवढं काय असं चांगलं नसतं दोघांचं चाललेलं, म्हणजे ठीकठाक असं चाललेलं असतं. तर त्याच्यातला जो एक सदा नावाचा भाऊ असतो ना, दोघे भाऊ असतात. एक असतो सुरेश आणि दुसरा असतो सदा. तर जो सदा असतो ना, त्याने सावकाराकडून लोन वगैरे घेतलेलं असतं, की सर्व गोष्टीसाठी म्हणजे डेलीच्या जे पण गोष्टी निवारा करण्यासाठी, रोजगार निवारा करण्यासाठी. तर हा काही कारणास्तव त्याचं कर्ज वगैरे फेडू शकत नाही. म्हणजे त्याच्याकडे त्याची परिस्थिती नसते इन द सेन्स तशी. तर त्याचा सर्व लोकं मिळून म्हणजे त्याचे नातेवाईक बोल किंवा तो सावकार बोल, खूप जण त्याला असं घालून पाडून बोलतात. त्याला मारतात इन द सेन्स सर्व गावासमोर. तेव्हा त्याचे नातेवाईक पण खूप असं म्हणजे खुश होतात, मजा घेतात त्याची इन द सेन्स. पण त्याचा भाऊ म्हणा किंवा असे थोडेफार नातेवाईक असतात ते त्याला सपोर्ट वगैरे करतात. आणि त्याला मारल्यानंतर वगैरे ना ती गोष्ट त्याच्या मनाला लागते खूप, की समोरच्यांकडे खूप सगळं काही आहे आणि माझ्याकडे काहीच नाही. तर तो अचानक ना गावातून निघून जातो. 3-4 महिने जातात म्हणजे पोलीस कंप्लेंट वगैरे करतात त्याची. सर्च करायचा ट्राय करतात त्याला, पण तो कुठे भेटत नाही. म्हणजे तो निघून गेलाय आता गावातनं. तर सदा वगैरे पण म्हणजे आता हरलाय बोलतो, की आता भाऊ वगैरे परत येणार नाही. तर तो त्याच्या म्हणजे अंतिम क्रिया करायच्या तयारीत आहे. पण अचानक एक दिवस असा येतो, की एक गाडीतून माणूस येतो. एकदम म्हणजे गावात त्या गाडी येते, 4 व्हीलर गाडी येते आणि मस्त एक माणूस आहे टितरू बाबा गाडीच्या पाठच्या सीटवर बसलाय. मस्त त्याचा एक ड्रायव्हर आहे, तो गाडी चालवतोय आणि तो माणूस असा गावात आलाय. तर गावात येतोय. सर्व लोकं बघतायत. काही लोकांनी त्याला ओळखलंय आणि काही लोकांनी त्याला नाही ओळखलंय. असं करत त्याची गावात एंट्री होते. तर एंट्री होते तर रस्त्याने जाताना ना अचानक त्याला तो मारदाळ असतो ना, ज्या सावकाराने मारलेला असतं ना, तर तो सावकार त्याला रस्त्यात दिसतो. तर जसा सावकार दिसतो ना, तसा तो गाडी थांबवतो आणि बाहेर येऊन उभा राहतो आणि असं सावकाराकडे फक्त एकटक नजरेने बघत बसतो. आता हा साधा एकेकाळी सावकाराच्या नजरेला नजर भिडवायला घाबरायचा. सगळ्यांना दबकून राहायचा. सगळ्यांच्या ओझ्याखाली राहायचा. म्हणजे कोणी त्याच्यावर अरेरावी किंवा त्याच्यावर जबरदस्ती, जोर जबरदस्ती त्याला म्हणजे मारून धोपटून जे काही काम करायचे ते करून घेत होतं. पण आता असा टाईम आलाय, की लोकं त्याला सलाम ठोकतायत. त्याच्याकडे चांगले कपडे, त्याच्याकडे चांगली गाडी आहे आणि सावकाराच्या नजरेला नजर मिळवतो. एकदम रुबाबात आहे आणि तसाच थोड्या वेळाने गाडीत बसून घरी निघून जातो. घरी पोहोचतो, तर सर्वात पहिलं तर तो त्याच्या भावाला भेटतो. भावाचं आणि त्याचं दोघांचं म्हणजे खूप चांगलं नातं असं दोघं एकमेकांच्या सोबत असतात.
तर भाऊ त्याला बघितल्या मिठी मारतो आणि त्याची विचारपूस वगैरे करतो, कुठे होता, काय होता, हे ते सर्व गोष्ट विचारतो. तर सर्व म्हणजे तो असंच थोडाफार सांगतो त्याला आणि मग नंतर ते घरात वगैरे जातात आणि नॉर्मली दिनचर्या त्यांच्या चालू होतात. आता एके दिवशी ना, हा घरी पूजा आहे असं सांगतो आणि म्हणजे पूर्ण नातेवाईक आहेत ना त्यांचे, फक्त नातेवाईकांसाठी. तर जेवणाचा प्रोग्राम ठेवतो. तर आलाय म्हणजे भावाला पण दिसतंय की याच्याकडे खूप पैसा वगैरे आलाय, तर म्हणजे ठेवत असेल पूजा, तर तशी पूजा वगैरे ठेवतो. तर सर्व त्याचे नातेवाईक वगैरे जेवायला येतात. तर त्याला विचारतात की "काय आहे पूजा वगैरे असंच?" तर तो सांगतो, "नाही असंच आहे की मी आता सर्व माझी परिस्थिती सुधारली आहे. तर त्यामुळे मी ही पूजा वगैरे असंच ठेवतोय." तर त्याच्यानंतर सर्वजण जेवायला बसतात. तर जेवायला बसतात ना, तर हा ना अर्ध्या लोकांना असं म्हणजे असं सांगतो, की तुम्ही जेवाल ना, हे गोडं जेवण नसतं, मांसाहारी जेवण असतं. बोकड, मटण, चिकन त्या प्रकारचं सर्व म्हणजे जेवण असतं. तर तो अर्ध्या लोकांना काय सांगतो, की तुम्ही जेवाल ना, तर तुम्ही जेवाल तेव्हा ती काय हाडं राहतील जेवल्यानंतर आणि तुम्हाला हात धुवायचे असतील, तर ते तुम्ही तुमच्या ताटातच धुवा. आणि अर्ध्या लोकांना सांगतो, की तुम्हाला हात धुवायचे आहेत आणि तुमची जी काही ताटं आहेत ती उचला आणि म्हणजे आपला परसव आहे, म्हणजे आपला आजूबाजूची एरिया असतो ना घराच्या आजूबाजूची जागा, तिथे मी एक खड्डा मारलाय, तर त्या खड्ड्यात नेऊन तुम्ही तो टाका. तर असं सर्व सांगतो तो. तर लोकं पण जास्ती काय असं म्हणजे त्याचे जे फॅमिली मेंबर जास्ती काही विचार करत नाहीत. मस्त जेवण भेटलंय, जेवतात वगैरे आणि निघून जातात आणि त्याच्यानंतर हा आपला सुरेश त्याला विचारतो, की "बाबा हा काय प्रकार आहे? तू असं-असं का सांगितलं?" तर तो त्याला घराच्या एका कोण्यात घेऊन जातो आणि तिथे तो प्रकार बघतो आणि साधा तर सर्वप्रथम म्हणजे असा थोडासा डचकल्यासारखा होतो. डचकल्यासारखं होतो आणि त्याला विचारतो, "तू काय आणलंयस हे? तुला माहिती आहे का ह्या गोष्टीचे परिणाम काय होतील पुढे? म्हणजे तुला समजूत आहे एवढी, की तू एवढा मोठा आहेस, याचे परिणाम पण माहिती आहे, तरी तू याला का घेऊन आलायस घरात?" तर ते असतात चेडागोटे. आता हा बाळिंगीसारखाच एक प्रकार आहे. तर हे चेडागोटे बघून सुरेश असतो तो स्वतःच्या डोक्याला हात लावतो, की "बाबा तू हे नको ते ध्यान का घेऊन आलायस घरात?" आता हे गोटे बघायला गेलास ना, तर त्याच्यात टोटल 5 गोटे असतात आणि त्याच्यातले ना 4 गोटे असतात ते सर्व सेम आकाराचे असतात. त्यांना 2 डोळे असतात आणि 1 गोटा असतो तो मोठा असतो आणि त्याला एकच डोळा असतो. तर हे सर्व सदाला पण माहिती असतं काय आहे आणि सुरेशला पण माहिती असतं. ऑब्व्हियस तो मोठा भाऊ आहे त्याला माहिती असतं त्या गोष्टी. तर सगळं झालं. आता अजून असा प्रकार धक्कादायक बघतो, की तो अजून म्हणजे तो थोडासा रागवल्यासारखा होतो सदावर सुरेश, की त्या गोट्यांच्या समोर ना एका बकऱ्याचं रक्त आलेलं मुंडकं ठेवलेलं असतं. ते सर्व गोटे असतात ना, ते गुलालाने माखलेले असतात आणि त्या गोट्याच्या पाठी त्यांची देवी आहे, कुलदैवत आहे. त्याचं तेज आता कुठेतरी कमी दिसतंय. म्हणजे ते गोटे आहेत ते ह्याच्यावर हावी झालेत. हा त्या गोट्यांना मालक बोलत असतो स्वतःचा. म्हणजे त्याने गोट्यांना याचा मालक मानलंय स्वतः. ते गोटे जो सांगतील ते आता आपण करायचं. तर सगळं होतं आणि थोड्याच वेळात ना त्यांच्या नैवेद्याचा टाईम होतो. तर नैवेद्याचा टाईम होतो, तर सुरेश इथे उभा आहे आणि सदा पण त्या गोट्यांसमोर उभा आहे आणि असा एक म्हणजे काय बोलतात राक्षसी हास्य घेऊन सदा त्या गोट्यांसमोर उभा आहे. आता तो काय करतो, खिशातून एक छोटासा चाकू काढतो आणि आपली करंगळी असते ना, ती कापतो आणि प्रत्येक गोट्यावर ना थोडं-थोडं रक्त चढवतो. तर 4 गोट्यांवर रक्त चढवतो ना, तेव्हा काहीच होत नाही. ज्यांना बोललो ना 2 डोळ्यासारखे आपले ते डोळे काढलेले आणि जेव्हा मोठा 5वा गोटा असतो ना तो, त्याला एकच डोळा. त्याच्यावर जेव्हा तो रक्त चढवायला जातो, तेव्हा अक्षरशः त्याच्यातून 2 ओठ येतात आणि त्याच्या बोटातून रक्त ते असं घेऊन जातात. आणि हा प्रकार सुरेश आपल्या डोळ्यांनी बघतो आणि तिथेच चक्कर येऊन पडतो. एकदा पडतो तेवढ्यात थोड्या वेळाने तो जाग येतो तेव्हा समोर बघतोय तर त्याचा भाऊ सदा चहा घेऊन उभा आहे. तर सुरेश ऑब्व्हियसली त्याला आता मोठा भाऊ आहे म्हणून समजवायचा प्रयत्न करतो. "तू जे काय आणलंयस ते म्हणजे नेऊन दे किंवा जिथून आणलंय तिथे नेऊन ठेव. पण हे आपल्या घरात नको याने खूप वाईट परिणाम होतील." पण हा ऐकत नाही. कारण ह्याच्याकडे आता खूप पैसा वगैरे यायला लागला. बरोबर. तर हे सर्व गोष्टी चालू असतात. आता तो थोड्या दिवसांनी ना सुरेशला धमकी देतो, की "बाबा तू असं काही बाहेर वगैरे सांगू नको. नाहीतर त्याचे परिणाम खूप वाईट होतील."
आणि ते तुला म्हणजे भोगावे लागतील आणि त्याची मी काय तर शाश्वती देत नाही, काय होईल आणि काय नाही. हे माझे मालक आहेत, मी यांना मालक मानलं आहे आता. तर असा प्रकार होतो. आता गोट्यांचं कसं असतं, त्यांचे काही रिच्युअल्स असतात. ते गोटे असतात ना त्यांचे, तर त्याच्यामध्ये त्यांचं खाण्याची पद्धती अशी असते, की जे पण आपण काही खातो त्या घरात वगैरे ते ताट नेऊन बाहेर पुरून टाकायचं असतं. आता जे लोकांना त्यांनी सांगितलेलं असतं ना, की हात तुम्ही इथेच हे करा, धुवा वगैरे ताटामध्ये व्हा. तर त्या लोकांच्या पाठी आता 7:30 चालू होते. म्हणजे त्यांचे वाईट दिवस चालू होतात रे पूर्ण. म्हणजे बघशील ना, तर कोणाच्या तरी घरात असा दांडगा तरुण माणूस गेला, कोणाचा तरी ॲक्सिडेंट झाला, कोणतरी वेड्यासारखं वागतंय. आता हा प्रकार, विचित्र प्रकार सुरेशच्या पण लक्षात येतो, की ही सर्व जी गोष्ट झाली आहे, ती ह्या-ह्या कारणामुळे झाली आहे. आता म्हणशील सदाची बायको आहे. तर सदाची बायको पण तिला त्याच्या विरोधात बोलायचं आहे, की तुम्ही जे काही करताय ते चुकीचं आहे. पण ती पण त्याला आता काही बोलू शकत नाही. कारण का? तर ती त्याच्या वशमध्ये आहे. म्हणजे तो जे काही बोलतोय ती आपली मानेने हां बोलते आणि ते डायरेक्ट करून टाकते. जे बोलतात ना, की तू सगळं त्याला देऊन टाकलं, तर तू स्वतःचं मन नाही तुझ्याकडे. तर तसा सर्व प्रकार चालू आहे. आणि याच्यानंतर त्याचा जो सध्याचा मुलगा आहे आता, तो कामानिमित्त आता गेलाय मुंबईला. खूप पैसा आलाय मुंबईला, मस्त तो सेटल वगैरे राहून त्याचं लग्न वगैरे करून दिलं त्याने. चांगल्या शाळेत वगैरे त्याला शिकवतो आणि त्याच्यानंतर त्याला म्हणजे मुलगा वगैरे होऊन तो म्हणजे तिथे मुलगा व्हायचा असतो, म्हणजे त्याची बायको प्रेग्नंट असते आणि ते लोकं आता मुंबईला सेटल आहेत. तर सेटल आहेत, त्याच्याकडे पण खूप सारा पैसा आहे. आता ही गोष्ट सावकाराला पण कळते, की म्हणजे ह्याच्याकडे खूप पैसा आलाय. हा सावकाराचं कर्ज वगैरे सर्व फेडून टाकतो आणि जसा तो पैसे वगैरे देतो ना, तर 3-1 दिवसांनी असं समजतं, की त्या सावकाराने ना घरात स्वतःच्या आत्महत्या केली. आता ही गोष्ट गावकऱ्यांना वाटत असेल, की ह्याला काहीतरी म्हणजे मानसिक प्रॉब्लेम असेल, त्रास असेल. पण ह्याचा भाऊ सुरेश आहे ना, तो समजून चुकतो, की हा प्रकार हाच आहे, की ह्याने माझ्या भावाला चार चौघात मारलेलं सर्वांसमोर, त्याची इज्जत काढली गावासमोर आणि त्याने हे काम ह्या गोट्यांमार्फत करून घेतलं. तर असं सगळं होतं आणि ह्याच्याकडे खूप पैसा वगैरे येतोय आणि मस्त सर्व ह्याचं चालू आहे. नैवेद्य पौर्णिमा, अमावास्येला दाखवायचा असतो. हा टाईम टू टाईम त्यांना त्यांचं जेवण, त्यांचं रक्ताचा अभिषेक हा टाईम टू टाईम करतोय. जेवायला वगैरे पण त्यांच्यासोबत बसतोय आणि ते त्याला मधीच प्रकट होऊन वगैरे सांगतात पण आहेत, की आम्ही तृप्त आहोत वगैरे असं सर्व गोष्टी होत आहेत. ते त्याला सर्व दिसतंय आणि आता ह्याच्याकडे पैसा आल्यावर ना ह्याला जुगाराचा वगैरे नाद लागतो. म्हणजे हा मस्त पैसा उडवायला लागतो. ह्याच्याकडे खूप पैसा आहे आता, ह्याच्याकडे कसलं टेन्शन आहे आणि आता कसं त्याचा भाऊ पण आता मोठा भाऊ काही जास्ती विचार करत नाही. तो बोलतो, "आता आपल्याकडे खूप पैसा आहेत ना, तर जसं चाललंय तसं चालू दे." तर रोज एक मस्त जुगार घेतात, तिथे पैसे जिंकतात, हरतात, दारू वगैरे पितात. खांद्यात हात टाकून मस्त भाऊ-भाऊ करत एकदम घरी वगैरे येतायत. हां, म्हणजे असं सर्व काही चाललंय, नीट चाललंय त्यांचं आणि मुलगा वगैरे त्यांचा मुंबईला आता काम वगैरे करतोय. तिथे सेटल झालाय लग्न वगैरे करून आणि त्याची आता बायको आता प्रेग्नंट आहे. तर असाच एकदा ना जुगार खेळता-खेळता ना ह्याला खूप दारू चढते आणि हा खूप पिलेला असतो आणि अचानक म्हणजे खेळता-खेळता डाव असा रंगत जातो, ह्याला वेळेचं भान नाही राहत आणि अचानक ह्याच्या लक्षात येतं, की आपण काहीतरी गोष्ट विसरलोय. आता विसरलोय, तर काय गोष्ट विसरलोय? तर त्याला आठवतं तो ज्या गोष्टीला मालक बोलतोय ना, ते 4-5 गोटे त्याने घरात आणून ठेवले, चेडा गोटे. तर त्यांना नैवेद्य दाखवायचा राहिलाय. तर तो जसा ही गोष्ट त्याच्या लक्षात येते ना, सगळ्यात पहिला तर त्याला घाम फुटतो, की आता आपल्याकडनं ही मोठी चुकी झाली. तो लगेच म्हणजे त्याची सर्व नशा उतरते जागेवरच. तो भावाला सांगतो, की "मी लगेच घरी जातोय. जर आता काय पुढे काही झालं नाही किंवा माझ्यावर काही वाईट परिणाम झाले, तर आपल्याला इथे-इथे जावं लागेल. ह्या-ह्या ठिकाणी जावं लागेल." एका देवीचं स्थान सांगतो, तिथे-तिथे जावं लागेल. सदा नशेतच असतो आणि हा हक्काबक्का होऊन सदा नशेतच थोडीफार उतरलेली असते. सुरेश नशेत असतो. साधा हक्काबक्का होऊन घरी आता पळत येतोय. पळत आला आणि ते चेडागोटे असतात ना, त्यांच्यासमोर उभा राहतो. तर जसा उभा राहतो आणि माफी मागायला सुरुवात करतो ना, तेवढ्यात ते त्याच्यासमोर प्रकट होतात आणि ते भडकतात. "तू आम्हाला मालक म्हणतोस आणि आमचा नैवेद्य वगैरे तू आम्हाला टायमिंगवर दाखवला नाहीस." आणि ते त्याचा राग करतात. हा त्यांची माफी वगैरे मागतो, खूप प्रयत्न करतो माफी वगैरे मागायचा. पण ते नाही म्हणजे ते आता ऐकत नाही आहेत त्याला, त्याच्या आवाक्याबाहेर गेलंय सर्व. हां आणि
2 म्हणजे तो जेव्हा घरी जातो ना आणि त्याच्या मागून त्याचा भाऊ येत असतो हळू सुरेश, ज्याला खूप दारू चढली. हा घरी जातो आणि हा घरातून गायब होतो. सदा. हां, सदा गायब होतो. ज्याने गोटे आणलेत ना, चिला गोटे, तो गायब होतो. सुरेश घरी पोहोचतो. स सदाच्या बायकोला विचारतो, "सुरेश कुठे गेलाय?" वगैरे. तर ती बोलते, "ते घरात आले आणि खोलीत गेले आणि तिथून नंतर जरासा बाहेर आल्याचा आवाज आला आणि ते गायबच झाले, म्हणजे कुठे नाही." तर आता ना हे लोकं म्हणजे ह्याला समजतं, की हा प्रकार असा-असा काहीतरी आहे म्हणून. तर आजूबाजूचे लोकं मिळून वगैरे सर्वजण त्याला तर शोधायला सुरुवात करतात, की शोधतायत. हा आधी कुठेच सापडत नाही. सगळीकडे इकडे-तिकडे शोधतायत. नंतर कोणतरी एक माणूस बघतो, की आपण जरा विहिरीत बघूया. त्यांची घराच्या बाजूलाच विहीर असते. तर हे लोकं विहिरीत बघायला जातात ना, आता हे विहिरीत बघायला गेलेत ना 2-3 दिवसानंतर. तर 3 दिवसानंतर जेव्हा ते विहिरीत त्याला बघायला जातात, तेव्हा ह्याची बॉडी पाण्यात तरंगताना दिसते त्याला. आणि हिम्मत करून गावातले लोकं त्याला बाहेर काढतात. पण ती बॉडी ना अशी बोलतात ना डिकंपोज किंवा सडलेली नसते. असं बोलशील की त्याला आताच कोणीतरी पाण्यात ढकललंय आणि आताच त्याचा मृत्यू झालाय. आणि तो ज्या हाताने म्हणजे नैवेद्य चढवायचा ना, जे रक्त द्यायचं त्यांना, तो हात ना पूर्ण सुकलेला असतो, सफेद पडलेला असतो. बाकी बॉडी नॉर्मल आणि हात सफेद पडलेला असतो. म्हणजे कोणीतरी त्याच्यातलं सर्व रक्त शोषून घेतलंय. तसं झालं तर त्याला आता बाहेर वगैरे काढतात. बाहेर वगैरे काढतात. आता त्याचा मुलगा मुंबईत असतो आणि त्याची बायको वगैरे मुंबईत असतं सर्व. तर त्याला वगैरे कळवतात, की असा-असा प्रकार झालाय, की तुझ्या वडिलांचे असे-असे म्हणजे मृत्यू झालाय असा. तर तो लगेच म्हणजे मुंबईवरून गावी निघून येतो. आला तर सर्व मिळून त्याचे विधी वगैरे करतात पूर्ण. म्हणजे सर्व नीट करून टाकतात, होतं सर्व. आणि आता 12वा-13वा होईपर्यंत कसं गावीच थांबायचं असतं पूर्ण कार्य होईपर्यंत त्याचं. तर त्याचा मुलगा असतो ना, तो गावीच थांबतो. आणि थांबल्यानंतर ना, जसे विचित्र प्रकार आजूबाजूला घडायला चालू होतात त्यांच्या. तर त्याची बायको असते ना, तर तिच्या स्वप्नात ना 5 साधू येत असतात. तर ते 5 साधू भगवे कपडे घातलेले. त्याच्यातले 4 आहेत ते छोटे आहेत आणि एक असा उंचीने मोठा आहे आणि त्याला एकच डोळा आहे. आणि ते तिला असे स्वप्नात येऊन घाबरवत वगैरे असतात आणि सारखं तिला ते स्वप्नात दिसतंय. 1 दिवस होतो, 2 दिवस होतं, 3 दिवस होतं आणि असं चाललंय. तर ही गोष्ट आधी ती म्हणजे कोणाला ती थोडे दिवस सांगत नाही. स्वप्न आहे म्हणून सोडून दिलं. नंतर ती एक दिवस ना ही गोष्ट तिच्या नवऱ्याच्या म्हणजे कानावर घालते, की असं-असं झालंय म्हणजे सध्याच्या मुलाच्या कानावर. तर झाल्यानंतर कसा आता सदाचा मुलगा असतो तो छोटा असतो म्हणजे असा एवढा पण जाणकार नसतो ह्यांच्या एवढा. तर तो आपल्या काकाला म्हणजे सुरेशला सांगतो, की असं-असं आहे. तर असं-असं आहे तर सुरेश थोडासा विचार करतो, की हा काय प्रकार आहे? तर काय प्रकार आहे? तर ह्याला समजून चुकतं, की जेव्हा दारूच्या गुत्त्यावरून तो पळतो म्हणजे सगळं सोडून, तेव्हा त्याने सांगितलेलं असतं, की माझं काही बरं वाईट झालं किंवा म्हणजे काही असा विचित्र प्रकार घडला, तर आपल्याला इथे-इथे जावं लागेल. तो समजून चुकतो, की हा तोच प्रकार आहे आणि ते 5 गोटे आणि त्या स्वप्नात येणारे साधू 5 तेच आहे. पण तेव्हा जेव्हा तिला स्वप्नात वगैरे येत असतं ना हे सर्व, तेव्हा ती पण सारखी ना म्हणजे तिच्या कुलदैवतेची सारखी म्हणजे धावा करत असते त्याची बायको, की "देवी आम्हाला ह्याच्यातून वाचव. म्हणजे हे खूप विचित्र आहे. माझ्या पोटात मूल पण आहे, तर मी आता हे कसं बेअर करू?" म्हणजे मला असं हे विचित्र वाटतंय खूप म्हणजे असं. तर एक दिवस ना अशी अशी देवी एक स्वप्नात येते. सोन्या-चांदीने मढलेली आहे, अंगावर दागिने, तेजस्वी रूप आहे. पण तिचं चेहराच दिसत नाही. तर ती स्वप्नात येऊन असं सांगते, की सगळ्या वाईट साईड गोष्टी तुम्ही केल्यात आणि मूर्खासारखा तुम्ही आता माझा धावा करताय. माझी जागा तुम्ही त्या चेडा-गोट्यांना दिली आणि आता तुमची अशी इच्छा आहे, की मी तुम्हाला ह्या सर्वातून बाहेर काढू आहे. तर ते आता माझ्याकडून शक्य नाही. जिथून तुम्ही आणलंयस, तिथेच तुम्ही ते परत न्या किंवा तिथे तुम्ही ते परत करा. तरच ज्या माणसाने तुम्हाला दिलंय तोच माणूस हे सर्व आता नीट करू शकतो. तर देवी पण यांच्यावर रागावलेली असते. आता ह्यांचे पण असे म्हणजे ना सर्व वाईट फेज चालू होतो, वाईट काळांचं चालू होतं. मग नंतर सदाला ते लक्षात येतं, की सुरेशला लक्षात येतं, की सदा आपल्याला असं-असं बोललाय. तर सुरेश मग त्या ठिकाणी जातो म्हणजे एक देवीचं ठिकाण असतं. तर तिथे जाऊन चौकशी करतो, की या बाबतीत काय करावं लागेल. मग तिथे त्याला एक माणूस भेटतो आणि मग म्हणजे की त्याचा उपाय सांगतो, की बाबा हे गोष्ट असं-असं करावी लागतील, की म्हणजे तरच तुम्हाला म्हणजे मुक्ती भेटेल याच्यात.
मग सध्या तसंच घरी घेऊन येतो त्या माणसाला. म्हणजे ते क्रिया वगैरे करतात त्याप्रकारे आणि मग नंतर ते सर्व गोटे असतात ना, ते एका लाल कपड्यामध्ये बांधून नदीत सोडून देतात. त्याच्यानंतर म्हणजे सर्व नीट होतं. पण त्यांची परिस्थिती जशी म्हणजे आतापर्यंत उभारलेली होती. खूप साऱ्या गोष्टी त्यांना अशा आरामात भेटलेल्या, न कष्ट करता. ते सर्व म्हणजे एकदम असं एका झटक्यात निघून जातं. आणि आता नॉर्मल म्हणजे ते बोलतात ना, दरिद्र एकदम दारिद्र्य आलं. पूर्ण. म्हणजे असं नाही की आता त्यांचं खुशहाली झाली आहे सगळं. म्हणजे असंच की म्हणजे परत जा मुलगा मुंबईला होता, त्याचा जॉब वगैरे गेला, सर्व गावी आला पैशाच्या हालाकीमुळे. आता तो मुंबईला राहू शकत नाही आणि ते आता गावी म्हणजे आहेच जिवंत, पण म्हणजे एकदम असं हालाकीची जिंदगी म्हणजे ते आता जगत आहे. म्हणजे हा एक प्रकार होता चेडा-गोटा नावाचा. मग आता त्यांच्यापासून अजून काही ना इतर त्रास असं त्याला त्रास वगैरे नाही, पण त्याची आता बरकत नाही होत आहे. म्हणजे त्याच्याकडे बोलशील ना पैसा वगैरे येत नाही जास्ती. म्हणजे जसा पहिला होता ना, तसाच म्हणजे तो आहे तसाच नॉर्मली आता लाईफ जिंदगी म्हणजे जगतोय स्वतःची. बरोबर. म्हणजे एकाच्या चुकीमुळे आता पूर्ण परिवाराला ते सर्व भोगावं लागतं. हां, म्हणजे बघ ना त्याने केली ती चुकी आणि एक दिवस चुकला काय त्याचा. सर्व होताचं नव्हतं त्याचं. कष्टाने मिळवलं असतं तर ते दीर्घकाळ टिकलं असतं. सुखाने खाल्ले असते. तर माझ्याकडे पण एक अशी गावातली स्टोरी आहे. तर गावात कसं म्हणजे कोकणात जर बघायला गेलं तर वेगवेगळे अशा म्हणजे भूतांचे प्रकार येतात. तर हा एक जो प्रकार आहे ना, तू ऐकलं असेल म्हणजे हिंदीमध्ये सुद्धा ऐकलं असेल, की अ, स्मशान खुनी असतो. मग स्मशानातला वगैरे असं म्हणजे तो एक प्रकार आहे. समजलं. तो त्याला स्मशानी खुनी असं बोललं जातं. तर ही एक जी स्टोरी आता तुला सांगणार आहे ना, तर एक लेडीज आहे. लेडीज म्हणजे एक पोरगी असते. तर आता तिचं ना सध्या लग्न वगैरे झालंय आणि ती लग्न झालंय त्याच्यानंतर ती आता इकडे नवऱ्याच्या गावाला राहते वगैरे. सर्व व्यवस्थित वगैरे चालू आहे. समजलं. तर होतं काय माहिती आहे, की आपलं जसं म्हणजे शेतात काही ना काही कामं वगैरे असतात आणि म्हणजे पूर्ण शेत जर बघायला गेलंस तर आपल्या घरापासून तर असं नाही, की 1-2 मिनिटावर असेल. म्हणजे नाही म्हटलंस तरी अर्धा-अर्धा तास पण चालत जाऊन आपल्याला ते काय असतील ते कामं करावे लागतात. तर एकदा काय होतं माहिती आहे, हिला म्हणजे कसलाच काही त्रास नाही. म्हणजे आपण बोलतो ना असं तब्येत ठीक नाही किंवा ताप येणं धड-धाकट आहे ना. हां, असं काहीच नाही. व्यवस्थित काम वगैरे करायला पण खूप चांगली वगैरे आहे. तर एक दिवस काय होतं, ही आहे ना, ते म्हणजे पावसाचे दिवस चालू असतात आणि आपण म्हणजे शेतीची कामं कशी लावणी वगैरे म्हण सर्व, ती अशी चालू असतात कामं आणि त्यासाठी आहे ना, ती म्हणजे घरी येते वगैरे, जेवण वगैरे परत घेऊन जाणं असं असतं आणि एक ठिकाणीच अशी शेती नसते. गावात बघायला गेलं असते थोडी शेती म्हणजे थोडी जमीन इकडे आहे, ती इकडे होणार, तिथून दुसरीकडे. तर ही तिकडून म्हणजे शेतातून येते वगैरे, सर्व जेवण वगैरे करून परत जाते आणि ती संध्याकाळी लवकर येते घरी. तर संध्याकाळी तिला लवकर येऊन ना परत दुसऱ्या शेतावर जायचं असतं. म्हणजे जिथे पहिले ऑलरेडी म्हणजे शेती झाली लावणी वगैरे करून झाली तर तिकडे खत वगैरे मारायचं असतं ना, त्यासाठी तिला जायचं असतं. तर ही संध्याकाळची निघते जायला आणि होतं कसं माहिती आहे, ही जायला आणि इतर जी शेतातली जी माणसं असतात ना, ती खाली म्हणजे घरी यायला वापस यायला सुरुवात होतं. कारण संध्याकाळ तेवढी झालेली असते. थोड्या वेळाने अ, काळोख पण पडणार असतो. तर 1-2 जण हिला विचारलं, "पण अगं आता कुठे चालले काय?" तर बोलते, "नाही एवढं फक्त एक गमेला माझं बोलतं खत आहे, तेवढं फक्त मारेन आणि मी येईन." बोलते, "ओके ठीक आहे." तर ही गेली वगैरे शेतात. शेतात गेली आणि म्हणजे सांगतो तुला, हे माणूस जे तिला अर्ध्या वाटेत भेटले, तर त्यांनी त्याला म्हणजे तिला विचारलेलं ना, की कुठे वगैरे ते सर्व त्यांचं म्हणजे ते बोलणं वगैरे झालं. ही गेली आणि परत ना ती रिटर्न तशीच धावत घरी आली. हे सर्व तिच्या मागून वगैरे धावतात तरी पण ना, तू डायरेक्ट घरी जा. समजलं आणि मग असं विचित्र वागणं वगैरे हे ते सर्व. मग म्हणजे कसं असतं माणूस एका ह्याच्यापर्यंत लिमिटपर्यंत धावू शकतो. म्हणजे तुझा एक काहीतरी स्पीड असेल किंवा आता जर लेडीज पकडून चल लेडीज जर ती जरी धावत असेल, तर पुरुषा एवढी धावू नाही शकत. म्हणजे आपण बेसिक बोलतोय. तुला बेसिक एक सांगतोय. समजलं.
तर हे पण तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात, तरी पण ती थांबत नाही. ती फक्त असं देवाचे नाव वगैरे घेऊन ना पळते, पळते. असं सर्व झालं आणि आली घरी. तिला शांत म्हणजे घरी येऊन पडलीच ती. मग तिला घरी नेऊन वगैरे बसवलं, पाणी वगैरे दिलं. मग त्यापासून ना तिला असं विचित्र म्हणजे हावभाव करतात ना, डोळे वगैरे फिरवणे वगैरे असं काही ना काय चालू झालं. मग हिची सर्व ते बोलतो आपण जे रिच्युअल्स असतात ना, ते म्हणजे विचारपूस केली, की काय प्रॉब्लेम आहे, कसं आहे. तर नंतर मग माहिती पडतं, की हिचं जेव्हा लग्न व्हायचं होतं, लग्नाच्या आधी जो आपण हा बोलतो ना, एक भूत म्हणजे स्मशानी खुनी, तर तो तिला हे होता म्हणजे झपाटलेला होता. मग पण ते कसं माहिती तेव्हा ते तेवढं म्हणजे समजण्यात वगैरे आलं नाही. समजलं आणि इतर काही प्रॉब्लेम पण नाही होता. तर आता व्हायचं कसं माहिती ही म्हणजे आतल्यातनं खूप घाबरायची. म्हणजे तिला कसं माहिती कोण सोबत नसेल ना, ती घरात राहूच शकत नाही. एवढी म्हणजे कंडिशन बेकार होती. मग कुठे बाहेर जरी जायचं झालं तरी तिला सोबत पाहिजे. घरी स्वतःच्या घरात जरी एकटं राहायचं झालं तरी तिला जमणार नाही. एवढं असं म्हणजे आतून तिला खूप भीती वाटायची. मग ते हे अ, नंतर जेव्हा तिला विचारलं, की काय होतंय, कसं होतंय, तर तेव्हा ती बोलली नाही, की म्हणजे देवाकडे जेव्हा विचारपूस केली ना, तेव्हा ती सगळी गोष्ट काय आहे ना, ती समजली, की ही जेव्हा ती वरती जात होती संध्याकाळची, तर तेव्हा तिकडून तो जो हिला झपाटलेला होता, तिकडून हिला हाक वगैरे मारायचा. म्हणजे कोण दिसायचं नाही, पण हिला ते आवाज वगैरे ऐकू यायचं ना, पण ते असं. त्यानंतर ही एकदा म्हणजे असे कपडे वगैरे जरी धुवायला गेली ना, तरी खूप घाबरायची. म्हणजे तिला असं वाटायचं आता मला कोणतरी पाण्यात पण खेचून नेणार असं आहे. मग ते सर्व प्रॉपर म्हणजे ते कसं माहिती आहे स्मशानी खुनी स्मशान म्हणजे काय आपण जिथे आपण लोकांना हे करतो मग तिथं खूप प्रेतं असतात, खूप प्रकारची. मग त्याच्यातला हा एक तिथे राहणारा जो असतो ना, तो हा स्मशानी खुनी असा आहे. आणि नंतर मग हिचं सर्व मग ते म्हणजे देवाकडे वगैरे जाऊन सर्व ते व्यवस्थित केलं. पण आता सर्व ठीक आहे तिचं. म्हणजे असा काही प्रॉब्लेम वगैरे नाही. आपल्या इकडे असा हाकामारी पण प्रकार आहे ना रे, म्हणजे असं ते नदीच्या किनारी वगैरे तू गेला तर मग ते आता तू काजू तिथे तुझं एक काजूचं झाड आहे आणि माझं समज थोडंसं लांब आहे. ते एकमेकांनी नावाने आवाज नाही करत, आपण कुकारा घालतो. तसं वगैरे नदीच्या पल्ल्याडवरून कुकारा दिलास की समोरून पण तसाच आवाज वगैरे येतो. जसं मी तुमच्या इकडे एकदा असं गेलेलो नदीवर, तेव्हा मी असं अनुभवलेलं आहे की आपण आवाज दिला की म्हणजे तिकडनं एक रिटर्न आवाज येतो. असं होतं का म्हणजे तुमच्या इथे? हां, असं आहे तुला आता विषय आलाय तर मी अजून पण तुला सांगतो, की आत्ता जिथे ना आमची जी घराच्या मागे नदी आहे ना, तर आम्ही तिथे जर खेळत वगैरे असलो ना संध्याकाळचं, समजलं म्हणजे मैदान आहे एकदम म्हणजे तू जर सिक्स वगैरे मारलास ना, तर डायरेक्ट नदीत चेंडू जातो. समजलं. आता जेव्हा आमच्या आता मॅच वगैरे भरतो ना, तेव्हा तिथं मोठी अशी नेट वगैरे लावून ते पॅक केलं आणि पूर्ण झाडी आहे. तर आम्ही तिथं जर तू फिल्डिंग वगैरे करतोस ना, तुला मन असं कोणतरी ना मस्त गरम-गरम भजी, वडापाव ह्याचा जसा स्मेल असतो ना, तो तुला 100% येणारच येणार संध्याकाळचा. ते हे रिअल मी स्वतः अनुभवलेलं आहे. आता तूच विचार कर ना, म्हणजे असं जंगल आहे, म्हणजे ज्यांचं बघा, आहे. तुला सांगतो, आता आम्ही इथं खेळतोय. हे आमचं मैदान आहे. हां, मैदानाला लागूनच नदी आहे. नदीच्या ह्या साईडला पूर्ण जंगल आहे. फक्त त्यामध्ये स्मशान आहे. स्मशानभूमी आहे तिथे. चालेल म्हणजे आमच्या बाजूच्या गावाची. फक्त काय आता 2 गाव आहेत. एक माझं गाव आणि एक दुसरं बाजूचं गाव. मध्ये जी बॉर्डर आहे ना आमची, ती आपली नदी आहे. बरोबर. नदीच्या ह्या साईडला आलास आमच्या गावात, नदीच्या त्या साईडला गेलास, त्या दुसऱ्या गावात ते तुझ्या मामाचंच घर आहे ते पण. ते असं म्हणजे ते 2 गावांमध्ये फक्त एक नदी आहे, असं आहे. आणि काही-काही लोकांनी पण असं खूप अनुभवलेलं आहे ते आणि माझा मित्र आहे रवी म्हणून. तर तो म्हणजे आम्ही जेव्हा शाळेपासून आम्ही कसं तेव्हा आमचे ग्रुप असायचे, की बाबा ही टीम आहे ती सेम काय पण झालं तरी एवढीच टीम ही तशीच राहणार पोरा-पोरांची नाही. मग आमचं कसं तेव्हा प्लेयर चेंज नाही व्हायचे. बरोबर. जी एक टीम ठरवलेली आहे ना तीच खेळणार. म्हणजे आम्ही एकाच टीममध्ये असायचो. तर हा आणि मी आम्ही एकत्र तिकडे फील्डिंगला आहे. मग त्याला पण मी 2-3 वेळा तरी मी सांगितलंय, "बघ तुला स्मेल येतंय का?" त्याने पण अनुभव घेतलेला आहे या अरे गोष्टीचा. स्मेलबद्दल बोलशील ना, तर मी पण आता 4थी पर्यंत वगैरे गावी होतो ना, तर शेतीची कामं वगैरे आहे ना आणि ही ना पावसाळ्यात वगैरे खूप असा स्ट्राँग स्मेल येतो याचा. तर शेतीची वगैरे कामं झाली की कसं संध्याकाळी माहीत आहे ना 6ला वगैरे जसा अंधार होतो,
सगळं बंद करून निघतो. तेव्हा आमच्या इकडे पण असे काही ठिकाणी आहे. त्याला माहिती आहे पिटी वगैरे बनवतात कुळथाची. तसा म्हणजे त्या टाईपचा वास तशा त्या रस्त्यामध्ये येतो. पण म्हणजे असं छान वगैरे बोलायचं नाही. 4 शिव्या वगैरे घालायच्या आणि तिथून निघून जायचं किंवा नाहीतर तू ते मागून घेऊन येऊ शकतोस ना किंवा ते थुंकायचं आणि पुढे चालू. काय तू तुझ्या खाण्यावर असं वगैरे बोलून तिथून आपण हे रिअल आहे सर्व, कारण मी तर प्रत्यक्ष अनुभवलंय हे समाजला. तर अजून काय तुझ्याकडे स्टोरी आहे? माझ्याकडे ना एक कणकवलीतील गड नदी माहिती असेल तुला. हो, माहिती आहे. आता तिथली एक स्टोरी आहे. कसं आहे त्या म्हणजे गड नदीच्या बाजूचं गाव आहे. तिथे एका माणसाचं लग्न वगैरे होतं. बायको वगैरे त्याच्या गावात आहे. ते सर्व नीट चाललेलं असतं. म्हणजे हे लोकं बायका माहिती आहेत ना, पहिलं आपल्या इथे गावाच्या काही ठिकाणी पाण्याची अशी टंचाई आहे, पिण्याच्या पाण्याची. आणि कसं आजूबाजूला चिखल नको म्हणून लोकं सरळ नदीवरच कपडे धुवायला घेऊन सिंपल. आणि खूप जण असे ग्रुप करून जातात. तर काही जण सकाळी जातात, काही जण संध्याकाळी जातात, काही दुपारी पण जातात. म्हणजे जसं त्यांच्या सोयीनुसार जात असतात. जसं टाईम भेटेल तसं जातात. तर ह्या 3-4 बायकांचा ग्रुप असा म्हणजे होता. तर हे लोकं ना असे संध्याकाळी म्हणजे असे जायचे. तर नदीवर पण अशी चहल-पहल असायची. असं नाही की नदी पूर्ण अशी शांत. आणि तो जो रोड पण आहे ना, तर तो कसा आहे माहिती आहे, एक कणकवली, आपलं आचरा, मालवण वगैरे किंवा आमच्या साईडनं जर देवगड-बिवगडला जरी यायचं असेल, पण कंटिन्यू रहदारी चालू असते त्या रस्त्यावर, कारण तो मेन रोड पडतो. तर इथे कसं माहिती आहे का, इथे नदीचा ब्रिज असतो. ते सर्व लोकं नदीच्या ब्रिजच्या खाली उतरायला जागा असते थोडी. तर तिथे वगैरे जाऊन कपडे धुवत असतात. तिथं ना त्यांनी प्रॉपर असं म्हणजे जे पायऱ्यांचं आहे ना, ते आता बांधलेलं आहे. पण पहिलं नव्हती ही गोष्ट आहे ना, तेव्हा ते तेवढं नाही. कारण तिथून आपले येणं-जाणं असतं, त्यामुळे बघितलेलं पण आहे. आता तिथे तर ती सारखी म्हणजे जाते, रोज जाते धुवायला बाई. रोज हिच्याबरोबर म्हणजे तिच्या मैत्रिणी वगैरे आणि जाते संध्याकाळची 6ला वगैरे. तर एक दिवस ना अशीच जाते, तर हिच्याबरोबर हिच्या मैत्रिणी वगैरे येत नाही. त्या काही कारणास्तव कोण बाहेर गेलाय, कोण घराच्या कामात बिझी आहे थोडं. तर ही एकटीच जाते. बोलते जाऊन येते लगेच, तर 1 तासाचं काम आहे, फटकन येईल आणि उजेड पण एवढा. तर ती जाते ना जसं, तर कपडे धुते, थोडे कपडे धुवून होतात. आणि जसा 6:15 वगैरे टाईम होतो ना, म्हणजे सायंकाळ बोलतो आपण प्रॉपर कात्तर वेळ. तर तेव्हा ना तिला टाळ्यांचे वगैरे आवाज यायला चालू होतात. कोणतरी टाळ वाजवतोय, कोणतरी मृदुंग वाजवतोय, जोराजोरात देवाचं नाव घेतोय, हसतायत, खिदळतायत, म्हणजे भजन चालू आहे, तसा आवाज येतो. तर ती लगेच कपडे वगैरे हे करते आणि निघून येते. तर झालं. आता दुसऱ्या दिवशी बोलते, की मी संध्याकाळचं वगैरे जात नाही. तर सर्व फॅमिली म्हणजे फॅमिली बोलतो, सर्व तिच्या मैत्रिणी असतात. तर हे लोकं बोलतात, "आता दुपारचं जाऊया." ही बोलते, संध्याकाळचं नको, लेट होतं, दुपारचं घेऊन जातो." तर जशी दुपारची जाते ना, तेव्हा पण हिला तेच, की रामकृष्ण हरी बोला, रामकृष्ण हरी अशी गाणी वगैरे ऐकायला येतात. म्हणजे असं की 50-1 जणांची असं म्हणजे पूर्ण ग्रुप आहे आणि तो म्हणजे असं मस्त देवाचं नामस्मरण करतोय आणि एकदम धुंद आहेत भजनात. तर झालं 2दा होतं. तर आता ही नदीवर कपडे धुण्याचं टाळते आणि जात नाही. तर सासू विचारते, "का रोज तर तू नदीवर जायची, आज का नाही जात आहे?" मैत्रिणीत पण विचारतात, की "काय झालं हिचं, ही येत नाही." नंतर ती नवऱ्याला म्हणजे तो प्रकार सांगते, की असं-असं होतंय माझ्याबरोबर. म्हणजे तिथे गेलं ना, की मला असा आवाज म्हणजे ऐकायला येतात. तर ह्या आवाजाची बॅक स्टोरी म्हणजे अशी की माहिती आहे, पंढरपूरला ना एक बस जात होती वारकऱ्यांची. 50 एक वारकरी होते आणि सर्वजण म्हणजे असे भोळ्या मनाने मस्त देवाचं नामस्मरण करत मस्त पंढरपूरला जात होते. पण अचानक त्यांचा गाडीचा ब्रेक फेल होतो किंवा त्याच्यावर ड्रायव्हरचं नियंत्रण सुटतं गाडीवरचं आणि ते छोटं-मोठं जुन्या काळातलं तुक्कं-मक्कं पूल असतं. त्याच्या बाजूच्या जी हे असतं बॅरॅक असतो, ते तोडून बस जाते आणि डायरेक्ट नदीमध्ये पडते. आणि माहिती आहे पुलाच्या खालती म्हणजे मध्यभागी नदी थोडी खोल असते आणि 20-30 मीटर खोल असते नदी, 15-20 मीटर. तर बसमध्ये लोकं असतात. तर लोकांचा आता इथे अक्षरशः म्हणजे पाण्यात गुदमरून आणि असा म्हणजे खूप दुर्दैवी मृत्यू होतो. तर त्या सर्वांना म्हणजे नंतर त्यांचे अंत्यविधी वगैरे करतात. पण कसं आहे त्यांचे सोल म्हणजे तिथे स्टक झालेले आहे. तिथूनही त्यांचे आवाज वगैरे तिथे येत. पण ते कसं चांगल्या कामासाठी जात होते पंढरपूरला आणि त्यांच्या मनात म्हणजे पूर्ण असा भक्तिभाव होता सर्व. पण शेवटी आता कसं माहिती आहे, त्यांची इच्छा पूर्ण झाली. अपूर्ण राहिली जायची आणि मग ते तिथे असं भजन करत असताना लोकांना ऐकायला येतं.
म्हणजे एका दोघांबरोबर नाही तर खूप जणांबरोबर म्हणजे हा प्रकार झालेला आहे. तिथे लोकांना असं नीट असं भजन वगैरे चालू आहे असं ऐकायला येतं. म्हणजे असं सर्व गोष्टी आपल्या इकडे होत असतात. कारण म्हातारी माणसं म्हणून पहिली सांगायची की निदान मारायच्या आधी एकदा पंढरपूरचं दर्शन झालं पाहिजे. त्यांची इच्छा ती अपूर्ण राहिली. तर म्हणजे ह्या होत्या आजच्या गोष्टी. तर आजसाठी इथे थांबूया. हो, तर आज आपण इथेच थांबूया आणि ही आजचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. तर असेच अजून चांगले-चांगले व्हिडिओ आम्ही तुम्हाला देत राहू आणि जर तुमच्याकडे काही स्टोरी असतील, गोष्टी असतील, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर दिलेला आहे WhatsAppचा आणि आपल्याला Instagramवर पण तुम्ही DM करू शकता. तर तुमचे पण काही अनुभव किंवा स्टोऱ्या असतील तर नक्की आमच्यापर्यंत पाठवा. आम्ही ते सांगण्याचा प्रयत्न करू. तर धन्यवाद वैभव. थँक यू. बघत राहा आणि YouTubeला आमच्या नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की व्हिडिओ कसा झालाय. थँक यू. धन्यवाद.